हा एक जरी लाडू खाल्ला ना 3 ते 4 तास भूक लागणार नाही, माझी गॅरंटी. खूप हा हेल्दी लाडू आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण इथं अर्धा किलो खारीक घेतलेली आहे. त्याचे बी काढून घ्यायचे. त्यानंतर आपण अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे. 1 वाटी डिंक, 1 वाटी काजू, बदाम आणि 5-6 वेलची घेतलेले आहे आणि गाईचं तूप घेतलेलं आहे. सगळ्यात आधी आपण खारीक तळून म्हणजे भाजून घ्यायची आहे. त्यानंतर खोबरंही भाजून घ्यायचे. थंड व्हायला ठेवायचे. तोपर्यंत आपल्याला डिंक तुपामध्ये तळून घ्यायचा आहे. सगळ्यात आधी खारीक बारीक करून घ्यायची. त्यानंतर बरोबर खोबरंही बारीक करून घ्यायचंय. बारीक झालेलं खोबरं आणि खारीक त्यामध्ये थोडंसं गूळ ॲड करून, थोडंसं तूप ॲड करून परत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं. ही प्रोसेस खूप मोठी जरी असली तर लाडू खूप हेल्दी बनतात. नक्की तुम्ही बनवा. त्यानंतर बारीक केलेलं हे सगळं वाटण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. त्यामध्ये वेलची पावडर ॲड करायचे. तळलेलं तळलेला डिंक ॲड करायचे आणि भाजून घेतलेले हे काजू आणि बदाम आपल्याला ॲड करायचे आणि तूप टाकून असे लाडू वळून घ्यायचे. खूप छान आणि हेल्दी लाडू बनतात आणि आपण घरी बनवतो ते भारीच आहेत. नक्की ही रेसिपी ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.